नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाला नक्की फायदा होईल, मात्र ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी बोलवतायत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. रविवारी लाडक्या बहिणींचा सन्मान व राज्यस्तरीय योजनांचं लोकार्पण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस पवार यांची उपस्थिती. आता पाहूयात सविस्तर बातम्या. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाला नक्कीच फायदा होईल, पण त्यांना मी मंत्रिपद देण्यासाठी बोलावतोय तर ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी बोलावतायत. हे चांगलं नाही, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, राजकारणात एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षाही, आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे. अलायन्स कुठला असेल, कोणासोबत जायचं ते बघू नंतर आपण, पण आपली एक महाशक्ती दलितांची उभी राहू शकते. पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी 14 मध्ये, 19 मध्ये, 24 मध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुका ते स्वबळावर लढले, पण अजूनही त्यांना आपला पक्ष रिकॉग्नाइज करता आला नाही इलेक्शन कमिशनकडे. तर आम्ही मागच्या वेळेला एकत्र असताना ज्यावेळेला आम्ही 11 जागा लढलो, मागच्या वेळेला 2096 मध्ये, त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष रिकॉग्नाइज झाला आणि त्याला उगवता सूर्य सिम्बॉल मिळालं होतं. पण प्रकाश आंबेडकरांना एवढ्या जागा लढूनही ते सिम्बॉल मिळत नाही आहे. त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे, आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी इकडं येण्याचा विचार करावा. म्हणजे डायरेक्ट जर ते आमच्या सोबत आले, महायुती सोबत आले, तर त्यांचं स्वागतच आहे. तुम्ही असं म्हणाल की मंत्रिपद घालण्याचा प्रयत्न आहे, नाही असं काय नाही, त्याने माझं पत्र घालवं म्हटलं असं त्यांची भूमिका असं नाही आहे. आणि मला प्रश्न विचारलाय, बाबा जर ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोरा म्हणाले मंत्रिपद सोडा, तर उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपद घ्या. सोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे, आणि आपल्या बळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही आहे. तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि ते अजूनही 10-15 वर्ष आपल्यात राहिले असते, तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते. कारण बाबासाहेबांनी देशामध्ये काँग्रेस विरोधामध्ये एकच तरी रिपब्लिकन पक्ष असावा ही भूमिका घेतली होती, आणि राममनोहर लोहियांना पत्र लिहिलं होतं, यशवंत जोशी यांच्याशी ते बोलले होते, पण त्यांच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही. तर त्या काळात असं झालं असतं तर पक्ष सत्तेवर आला असता. आता आम्ही एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे, पण एक आमदार निवडून येत नाही, एक खासदार निवडून येत नाही. मराठवाड्यात देशविघातक कार्य सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून जालना व संभाजीनगर शहरातील मुख्य वसाहतीतून देशविघातक कार्य करणारे आरोपी ताब्यात घेतले असल्यानं शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. मराठवाड्यात देशविघातक कार्य सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर व जालना शहरातून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथकानं शुक्रवारी रात्री ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे जालना व संभाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथकानं रात्री एकाच वेळी शहरात जालना व मालेगाव अशा 3 शहरात छापे टाकले. यात छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौक व N6 परिसरातून 2घांना अटक करण्यात आली आहे, तर जालन्यातील गांधीनगर भागातून एकाला ताब्यात घेतलंय.
या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांचा पंचनामा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून आज सकाळी 4 वाजेच्या सुमारास एकाच वेळी एनआयएनं छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव इथं कारवाई करून संभाजीनगरमधून 2 जणांना ताब्यात घेतलंय, तर जालना इथून 1 आणि मालेगावमधून 1 असे एकूण 4 जणांना एनआयएनं संशयावरून ताब्यात घेतलं आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील एनआयएच्या कार्यालयात सखोल चौकशी करण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाईत हे आरोपी सहभागी असल्याची माहिती आहे. तसंच जालना व संभाजीनगर शहरातील मुख्य वसाहतीतून सदर आरोपी ताब्यात घेतले असल्यानं शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी सांस्कृतिक मैदान इथं आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 6 रोजी सांस्कृतिक मैदान इथं आयोजित करण्यात आलाय. खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसंच राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बम, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंग राजपूत यांचीही उपस्थिती राहणार आहे. ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महावितरणाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड उपस्थित राहतील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास सुवर्णा जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेशमा चिमंद्रे यांनी केलंय. माझ्या शहर विभागाच्या अंतर्गत या सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे उद्या माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा लाडकी बहीण योजनेचा शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित राहणार असल्यामुळे त्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. बंदोबस्ताची व्यवस्थित आखणी करण्यात आलेली आहे. फार मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त महिला येणार असल्यामुळे वाहतुकीच्या पण समस्या होणार आहेत. त्यामुळे या सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या चारी बाजूनी जे रस्ते आहे त्यांचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे आणि या महिला ज्या वाहनांनी इथे येणार आहेत त्या वाहनांना पार्किंगसाठी यापासून वेगवेगळ्या ठिकाणी काही आमखास मैदानसारखे ठिकाणं झाले त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच माननीय मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानिमित्त एअरपोर्टपासून ठिकठिकाणी रोड बंदोबस्त वगैरे एअरपोर्ट बंदोबस्त रोड बंदोबस्त लावण्यात आला आहे. आणि जो मुख्य कार्यक्रम आहे या ठिकाणी सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे या ठिकाणी आमचे माननीय DCP बगाटे साहेब यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आम्ही 3 ACP, 10 PI, जवळजवळ 36 PSI API, 128 पुरुष कर्मचारी आणि महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे 176 महिला कर्मचारी आणि 40 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि सर्व प्रशासनांनी पण ही कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी सर्वतोपरी व्यवस्थित तयारी केलेली आहे आणि बंदोबस्त पण योग्य लावण्यात आलेला आहे. सर्वांना कोणताही त्रास होणार नाही महिलांना याची आम्ही दक्षता घेणार आहोत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 6 रोजी आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. येत्या रविवारी म्हणजे उद्या दिनांक 6 ऑक्टोबर रोजी
छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती भागात मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचा सन्मान मेळावा आणि त्याचबरोबर राज्य शासनाने घोषित केलेल्या काही शासकीय योजनेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय आणि शासनातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा एक आगळा वेगळा कार्यक्रम महिला भगिनीसाठी या नवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। दुपारी 1:30 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। माझी जिल्हाभरातील आणि संभाजीनगर महसूल विभागातील सर्व महिला भगिनींना विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि या शासनाच्या या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीमुळे निश्चितपणे शोभा येणार आहे। तरी माझी नम्र विनंती आहे की परिसरातील सर्व महिला भगिनी, नागरिक, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दुपारी 1 वाजेपर्यंत आपण येऊन स्थानापन्न व्हावं अशी माझी आपणा सर्वांना प्रशासनातर्फे विनंती आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। हर उत्सव ढेर सारी खुशियाँ लेकर आता है, लेकिन उसका असली मजा सिर्फ अपने खुद के घर आता है। उसके लिए परफेक्ट जगह सिर्फ पल्स लाइफ स्पेस। सिडको अप्रूव्ड और NA44 प्लॉट्स, ड्रेनेज लाइन, सेपरेट DP और भी बहुत कुछ। पल्स लाइफ स्पेस, प्रोजेक्ट बाय श्री गणेश डेवलपर्स, गट नंबर 4, ऑपोजिट बजाज गेट, नगर रोड, वालूज। मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रॉपर्टी एक्स्पो क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो। सर्व भागातील प्रॉपर्टीचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी, आकर्षक ऑफर्स, 80 पेक्षा अधिक स्टॉल्स, 300 प्रोजेक्ट्सचं सादरीकरण, वित्तीय संस्थाचे स्टॉल उपलब्ध, 0 प्रोसेसिंग, ऑन द स्पॉट सँक्शन, स्पॉट फायनान्स एकाच छताखाली उपलब्ध। मराठवाड्यातील सर्वात भव्य क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो गृहप्रदर्शन। ड्रीम होम एक्स्पोला एकदा अवश्य भेट द्या। भेट देणाऱ्या ADNच्या दर्शकांना आणि शहरवासियांपैकी काही भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसं। स्थळ जबिंदा मैदान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर। 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत। एकदा येऊन आपली स्वप्न पूर्णत्वास न्या। तो ग हे कुठून आणलं? आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला। आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बरं। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर। आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ। मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे। राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार। लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार। घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही।
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी खेळणार, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. जागतिक पर्यावरण दिन आणि एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याची भारताची वचनबद्धता लक्षात घेऊन गीता परिवार समाजसेविका पद्मा तापडिया यांच्या वतीनं देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या वितरित करीत पर्यावरणपूरक प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला जातोय. या माध्यमातून त्यांनी आज पावेतो 15,000 कापडी पिशव्या वितरित केल्यात. जागतिक पर्यावरण दिनी शासनाकडून देशभरात स्वच्छता ही हरित मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशाला एकल वापराच्या प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तसंच पर्यावरण सुधारण्यास हातभार लावण्यासाठी देशभरात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मे 2022 रोजी मन की बात मधून देशवासियांबरोबर संवाद साधताना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना एकत्र येऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी काही प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं. त्याच आव्हानाला प्रतिसाद देत गीता परिवाराच्या वतीनं प्रसिद्ध उद्योजिका तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकारानं शहरातील प्रत्येक शाळेत जाऊन शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. देशाचं भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्याचं महत्त्व आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली जाते. याचबरोबर त्यांना कापडी पिशव्यांचं वितरण देखील केलं जात आहे. अशा प्रकारे गीता परिवाराच्या पद्मा तापडिया पर्यावरणपूरक प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला जात आहे. या उपक्रमाबाबतची योजना पद्मा तापडिया यांनी आखली, तर या योजनेत किरण भट्टड, पुष्पा लड्डा, राधिका वेलांगी, पुष्पा मणियार, साधना जाजू, पूजा जाजू, उमा खंडेलवाल, विजया तापडिया, किरण मालपाणी यांच्यासह आदी उद्योजक महिलांनी परिश्रम घेतले. या माध्यमातून त्यांनी आज पावेतो 15,000 पेक्षा अधिक कापडी पिशव्या वितरित केले असल्याची माहिती त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. आता सध्या नवरात्र सुरू आहेत. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही मैत्रिणी सगळ्या मिळून समाजाला उपयोगी आणि निसर्गाला काहीतरी देणाऱ्या असे बरेच उपक्रम करत असतो. त्यामध्ये या दिवसामध्ये आम्ही कापडी पिशवी वाटपाचा उपक्रम चालू केलेला आहे. आता या उपक्रमामध्ये विचार केला असता तर मी जर प्रत्येकानं सांगितलं अरे तुम्ही कापडी पिशवी वापरा तर तसं कोणीही या गोष्टीला फारसा प्रतिसाद देणार नाही. म्हणून आम्ही मैत्रिणी मिळून विचार केला की ज्या प्लास्टिकच्या पिशवीमुळे निसर्गाचं जो नुकसान होत आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून आपण कशा प्रकारे आपला खारीचा वाटा दिला पाहिजे. त्या दृष्टीने विचार करताना हे लक्षात आलं की आपलं जे पुढचं भविष्य आहे ते म्हणजे शालेय मुलं, ज्यांना आज जर आपण काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर हे नक्कीच आपल्या देशासाठी फायद्याचं होईल. त्या दृष्टीने आम्ही शाळेंना टार्गेट करण्याचा विचार केला आणि त्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ॲट ए टाइम विद्यार्थी आम्हाला मिळाले पाहिजे आणि कमी शब्दामध्ये त्यांना ही संकल्पना रुजू केली पाहिजे. मग त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक शाळेमध्ये आधी भेट देतो आणि आमची कन्सेप्ट सांगतो सरांना. सर किंवा मॅडम असतील त्यांच्या मुख्याध्यापकांना सांगतो आणि त्याप्रमाणे फक्त प्रार्थनेच्या वेळेस जाऊन त्यांची 5 ते 10 मिनिटं घेतो आणि त्यामध्ये आम्ही कापडी पिशवी का वापरली पाहिजे याबद्दल माहिती सांगतो. आणि हा विषय सगळ्यांच्याच कामाचा आहे की प्लास्टिकमुळे तुम्हाला पूर येतात, प्लास्टिकमुळे जिथं जिथं कचरा जमा होतो तिथं डास येतात आणि त्यामुळे आता सध्या आपण व्हायरल आणि डेंग्यू हे विषय हाताळत आहोत. तर केवळ हा सगळा विषय प्लास्टिकचा आहे. बरं, आपण असं म्हणू शकत नाही की सगळं प्लास्टिक काढणार, पण जे सिंगल यूज प्लास्टिक जो आपण वापरला आणि फेकून दिला तो सगळ्यात जास्त हानिकारक आहे. आणि त्याच्या जागी जर आपण कापडी पिशवी, आणि कापडी पिशवी फक्त 5 रुपयाला मिळू शकते आपल्याला आणि एवढीही गरज नाही आहे. तुमच्या घरामध्ये जे एखादे कपडा फाटलेला असेल त्याच्या हाताने जरी शिवून केली तरी ती मस्त पिशवी बनते. आणि याच्यासाठी म्हणून आम्ही हेच करतोय की शाळेमध्ये जायचं, मुलांना समजावून सांगायचं, त्याच्यासाठी छोटीशी स्टोरी सांगायची. आणि मी जर सांगितलं किंवा मोठ्या जर लोकांनी कोणी सांगितलं की अरे तुम्ही कापडी पिशवी वापरू नका, मावशी कापडी पिशवी वापरा, तर हो मॅडम तुम्हाला काय करायचं असं म्हणतात. पण जर तेच मुलं किंवा बाळ एखादं किंवा एक शालेय विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सांगितलं तर त्या म्हणतात हो बाळ मी नक्कीच वापरेन. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जितके शक्य असेल तितके भाजीवाल्याकडून किंवा कोणतेही वस्तू खरेदी करताना प्लास्टिक पिशवी मागवू नका.
आपल्यासोबत सतत आणि नेहमी कापडी पिशवी वापरा. आणि हा मला सगळ्यांसाठी संदेश आहे. जर तुम्ही हे पालन केलं तर आपल्या देशाचं आणि जगाचंही भलं होईल. आणि मला हे काम करण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आतापर्यंत आम्ही जवळपास 25 शाळा कव्हर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 10 ते 15,000 पिशव्या आम्ही वाटप करतो. हे त्यामध्ये तुम्हाला 10 किलोचं सामान इझिली नेण्यासारख्या अशा पिशव्या आहेत. आणि हा कार्यक्रम जोपर्यंत वातावरणामध्ये बदल होत नाही आणि जोपर्यंत आमचा ग्रुप असाच आहे आणि आमच्यात हिंमत आहे तोपर्यंत आम्ही सतत करत राहू, हे मी तुम्हाला आश्वासन देते. शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विरुद्ध महानगरपालिकेच्या अनधिकृत कत्तल विरोधी पथकामार्फत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. महानगरपालिकेच्या अनधिकृत कत्तल विरोधी पथकामार्फत शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पथक प्रमुख लक्ष्मण संतोष फुले, वाहन चालक दीपक सोनाजी साळवे, रमेश ज्ञानोबा शिरसाट, रामकुमार बन्सीलाल जयस्वाल, सय्यद मू तल्हा, सुरक्षा रक्षक बाळनाथ जनार्दन तुपे, मजूर अब्दुल वाहिद शेख वजीर, फेरोज खान शौकत खान असे सेंट्रल नाका बायाजीपुरा भागात गस्त घालत असताना मेन रोडवर श्री असेफ अब्दुल मजीद, श्री आरेफ अब्दुल मजीद चिकन शॉप नामक माशाल्ला नाम चिकन शॉप सर्व राहणार गल्ली नंबर 25 बायाजीपुरा यांनी चिकन शॉप समोर रोडवर चिकन मांस विक्री करण्याकरिता टेबल लावण्यात आला होता. पथकातील कर्मचारी टेबल उचलण्यासाठी गेले असता वरील आरोपींनी मनपा कर्मचारी फेरोज खान शौकत खान यांच्या अंगावर धावून धक्काबुक्की व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून फेरोज खान शौकत खान पशुधन मजूर यांच्या फिर्यादीनं जिन्सी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. मनपा प्रशासक यांच्याद्वारे नेमण्यात आलेल्या स्वतंत्र पथकांनी पोलीस आयुक्तालयाला स्वच्छ कार्यालय सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला 2रा व महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या कार्यालयाला 3रा क्रमांक प्राप्त झाला. महानगरपालिकेनं जिल्हा प्रशासनासोबत शहरात सप्टेंबर महिन्यात राबवण्यात आलेल्या महास्वच्छता मोहीम अंतर्गत शहरातील शासकीय, निमशासकीय व महामंडळाचे कार्यालय यांना त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन केलं होतं. याच अनुषंगानं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या पुढाकारानं 3 स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते, ज्यांनी शहरातील मुख्य 33 कार्यालयांचे स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केलं. कार्यालयातील संपूर्ण स्वच्छता, आजूबाजूचा परिसर, स्वच्छतागृहाची स्वच्छता व नाविन्यपूर्ण उपक्रम आहे की नाही या निकषावर या पथकाच्या सदस्यांनी गुण दिले. यामध्ये सर्वात जास्त गुण मिल कॉर्नर येथील पोलीस आयुक्तालयाला मिळाले आहेत. 2रा क्रमांक चिकलठाणा MIDC स्थित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला, 3रा क्रमांक रेल्वे स्टेशन रोडवर स्थित महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या कार्यालयाला मिळाला आहे. यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व महावितरण सहव्यवस्थापकीय संचालकांचं कार्यालयाला उत्तेजनार्थ बक्षीससाठी निवडलं गेलंय. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी भारतात सर्वात जास्त 900 नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या घेतले आणि याद्वारे 60,000 नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील सर्वेक्षण करण्यात आले होतं. यासाठी पर्यावरणवादी किशोर गठडी, प्राध्यापक रेखा तिवारी, डॉक्टर गजानन कुरुडे, लाईफ केअर ॲनिमल वेलफेअरचे जयेश शिंदे, ॲडव्होकेट सुष्मिता दौड, प्राध्यापक प्रशांत अवसरमल, मीडिया प्रतिनिधी माधव इतबारे, उन्मेष देशपांडे व चंद्रशेखर कुलकर्णी यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. घनकचरा विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी सांगितलंय की कार्यालयीन स्वच्छता ठेवण्यासाठी सर्वात जास्त गुण मिळवलेले कार्यालयांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशानं आज मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून ही भूमिगत मेट्रो 21 मीटर अंतरावर धावणार आहे. भूमिगत मेट्रो सेवेत प्रवासाचे नवे पर्व दाखल झालं आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशानं आज मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या 3 मार्गांचं उद्घाटन होत आहे. ही भूमिगत मेट्रो 21 मीटर अंतरावर धावणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं बांधलेला पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत, RJVLR ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स
SIPS परिसरात आहे। या मार्गाची एकूण लांबी 33 किमी आहे। एकूण भूमिगत 52 किमी, एकूण 26 रेल्वे स्थानकांपैकी एक ओव्हरलँड रेल्वे स्टेशन। या प्रकल्पाची एकूण किंमत 37,275 कोटी रुपये आहे। शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाला नक्की फायदा होईल, मात्र ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी बोलवतायत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन। रविवारी लाडक्या बहिणींचा सन्मान व राज्यस्तरीय योजनांचं लोकार्पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस पवार यांची उपस्थिती। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।